स्वामी चरित्रसारामृत पंचदशोऽध्याय। ओम श्री गणेशाय नमः। न लगे करणे तीर्थाटन हठयोगादिक साधन योगाभ्यास शास्त्र ज्ञान मोक्ष साधन कारणे अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही नुरेची वर्तत असता संसारी स्वामी पदाठवी तंतरी अया ते ये भवसागरी निश्चये तारती समर्थ सर्व कामना पूर्वोन अंतिदाविती सुरभवन जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळ वेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जनसमस्त वेडा मनते तयासी आपुली भावी प्रख्याती हे नसेची जयाच्या चिंती स्वेच्छेने वर्तन करती काही न जाणती जनवार्ता कोणासी भाषण न करीती कोणाचे गृह न जाती पुष्पोत्तरे जनक काढिती तरी क्रोध नहीची शीतोष्णाचे भीती नसेची जयांच्या चिंती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ सुख दुःख समान सदा तृप्त असे मन सुख वस्ती आणि मन दोन्ही जया सारखी परमेश्वर रूपयती ऐसे ज्यांच्या वाटे चिंते ते करिता स्वामी भक्ती जन हासती तया ते या वेळी मंगल वेळ्यात कसप्पा तेली राहत दारिद्र्ये पीडिता बहुत दीन स्थिती तयाची कसप्पा व्यापार करी पुढे न पडे त्या माझारी 18-20 दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज कंटकशया करोन तीवरी केले शयन ऐसे नवर देखोन लोटांगण घाली तसे अंतरी पटली खुन यतेश्वरांश पूर्ण म्हणून सुखे शयन कंटकशये वरी केले अष्टभावे दाटोणी माथा ठेवी श्रीचरणी अनेक पाकटाक्ष करोणी दासाकडे पहावे स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून असत्विता झाला बहुत प्रकारे सकल ब्रह्मांड नायका कृपाघना भक्त पालका पाप ताप आणि दैन्यहारका विश्वपते जगद्गुरु पाहुनिया प्रेमिळ भक्ती अंतरी संतोषले यती वरदहस्ती ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे बसप्पाचे चरणी मन जडले तो पासुनी राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे जी कडे जातील समर्थ ती कडे आपणही जात ऐसे पाहुणे हसत कुटील जन तयाते वेड्याच्या नांदी लागला संसार याने सोडिला घरदार विसरला वेळा झाला निश्चये मग बसाप्यांची कांता ऐकुनी ऐसी वार्ता करी तसे अक्रांता म्हणे घर बुडाले
आधीच आम्ही निर्धन, परी मोलमजुरी करून करीत होतो उपजीवन, आता काय करावे. बसप्पा येता गृहासी, दुष्टोत्तरे बोले तयासी, म्हणे सोडिले संसारासी, वेड काय लागले. परी बसाप्याचे चित्त, स्वामी चरणी असक्त, जनापवादान भीत, नसे चाड कोणाची. ऐसे लोटले काही दिन, काय झाले वर्तमान, ते होऊनी सावधान, चित्त देऊनी ऐकावे. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत, तो झाली असे रात, घोरतम दाटले. चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही मनी, दोन प्रहर होता रजनी, समर्थ उठोनी चालले. पुढे जाता समर्थ, बसप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात, घोर स्वापदे ओरडती. आधीच रात्र अंधारी, वृक्ष दाटले नाना परी, मार्ग न दिसे त्या माझारी, चरणी रुतती कंठक. परी बसाप्याच्या चिंती, न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती, देहबान नसेची. तो समर्थ केले नवल, प्रकट झाले असंख्य व्याल, वाघ वापिला सकल, तेजे अग्नि समान. पाद स्पर्श सर्पा झाला, बसप्या भानावरी आला, अपरिमित देखिला, सर्पसमूह चोहीकडे. वृक्ष शाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत, तो दिसत सर्पमय. पाहुणी यायसी परी, भयभीत झाला अंतरी, तो तयासी मधोत्तरी, समर्थ काय बोलले. भिऊ नको या समयी, जी तुके पाहिजे ती तुके घेई, न करी अनुमान काही, दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ, बसप्पा भय सोडून त्वरित, परी घेऊन अंगवस्त्र, टाकीत एका सर्पावरी. गुंडाळूनी सर्प त्वरित, सत्वर उचलूनी घेत, तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट जाहले. तेथून या निघाले, सत्वर गामा माझी आले, सप्या सहित बैसले, समर्थ एका देवळी. तेव्हा फुले अंगवस्त्र, बसप्पा सोडून पाहत, तव त्यात स्वर्ण दिसत, सर्पगुप्त झाला. ऐसे नवल देखोणी, चकित झाला अंतःकरणी, माथा ठेवणी स्वामी चरणी, प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलते यतेश्वर, घरी जाव त्या सत्वर, हे करावा संसार, दारा पुत्रा पोशिजे. आनंदोनी मानसी, बसप्पा गेला गृहासी, वर्तमान सांगता कांतेसी, तेही अंतरी सुखावे. कृपा होता समर्थांची, वार्तानुरेची दैन्याची, याविषयी ही बसप्याची, गोष्ट साक्ष देत असे. असा तो बसप्पा भक्त, संसार सुखोपभोगित, रात्रंदिन श्री समर्थ, मंत्र जपे अत्यादरे. पाप ताप आणि दैन्य, ज्याचे दर्शन निरसोन, जाये ते पद रात्रंदिन, प्रेमे विष्णू शंकर ध्याती. पुढे कथा सुंदर, स्वामी सुताचे चरित्र, मन करोनी या स्थिर,
सादर होनी ऐकावे. इति श्री स्वामी चरित्रसारामृत पंचदशोऽध्याय गौडः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवति.